गुहागरच्या डोंगरात लपलेलं हे मंदिर एवढं सुंदर असेल असं खरंच वाटलं नव्हतं. थांबा, सुरुवातीपासून सांगते. 2 दिवस सतत शूट, ट्रॅव्हल, सगळी धावपळ आणि आज शेवटी आम्ही ठरवलं, बस आता फिरायला जायचंच. सुरुवात झाली मस्त वडापाव आणि चहाने, कारण प्रवास चहाशिवाय सुरूच होत नाही ना. सगळ्यात आधी 2000 वर्ष जुनं व्याडेश्वर मंदिर पाहिलं. तिथून थोडं पुढे उफराता गणपती मंदिरात आलो. पश्चिम दिशेला तोंड करून असलेल्या या गणपतीची कथा विशेष आहे, ती पुढच्या व्हिडिओत सांगते. त्यानंतर आम्ही गेलो दुर्गादेवी मंदिरात दर्शन घ्यायला. तिथे वेद पाठशाळा सुद्धा होती. तेवढ्यात आम्हाला डोंगरात लपलेलं एक मंदिर दिसलं आणि आम्ही येऊन पोहोचलो अष्टवणे गणपती मंदिरात. साधारण 100 पायऱ्या चढून वर गेलो, दर्शन घेतलं आणि ते शांततेत काही क्षण बसलो. ड्रोन उडवला आणि निघालो वेळेश्वरच्या दिशेने. वेळनेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पहिले कोकम सरबत घेतला, कारण प्रचंड उन्हात आम्ही भटकत होतो. यानंतर हेदवीच्या दशभुजा गणपतीचे दर्शन घेतले. स्वामी समर्थ मठात दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आम्हाला हॉर्नबिलची जोडी दिसली. त्याबरोबरच वानर पण होते, त्यामुळे जास्त वेळ थांबलो नाही आणि निघालो स्टेच्या दिशेने. रस्त्यात थांबून चहा घेतला, कारण प्रवास चहाशिवाय संपत नाही. पुढच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत रत्नागिरीच्या सुंदर कोस्टल रोडवरून. म्हणून फॉलो करा बुक्कड दल आणि हार पिक्चर्सला.